नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली घरातील सर्वांना त्या दुःखातून बाहेर काढत आहे. त्या दुःखातून त्या सगळ्यांचं मन बाजूला हे करत आहे, कारण सायलीलाही माहिती आहे की घरातील सर्वांना किती त्रास होत आहे, सगळेजण किती डिस्टर्ब झालेले आहेत. त्यामुळे सायली सगळ्यांची समजूत घालत आहे. फायनली सायलीने घरामध्ये पिठलं भाकरीचा बेत केलेला असतो आणि सगळ्यांना तिने जीव घालत असते, बोलवत असते, कारण सायलीला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमुळे घरातील प्रत्येकाला किती त्रास होत आहे, सगळेजण किती डिस्टर्ब झालेले आहेत. ही गोष्ट सायलीलाही चांगलीच माहिती आहे, परंतु या सगळ्यातून त्यांना बाहेर काढणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून सायली त्या सगळ्यांची काळजी घेत असते आणि त्याचबरोबर पूर्णाजीला ती तिथे खाऊ घालते. आणि त्यानंतर पूर्णाजी जेव्हा आता झोपायला गेलेली असते तेव्हा पूर्णाजी विचार करू लागलेली असते की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, काय झालंय नक्की, माझ्या नशिबात काय लिहिलंय आणि मी अश्विनच्या आयुष्याचं वाटोळं का करतेय, कुणी हे केलेलं होतं, मी कोणत्या मुहूर्तावर अश्विनचं लग्न लावलंय, या सगळ्या गोष्टींचा त्रास पूर्णाजीला होत असतो. पूर्णाजी डिस्टर्ब झालेली असते. पूर्णाजी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी हे चुकीचं केलेलं आहे, कारण मला ना कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत. हा प्रश्न इकडे पूर्णाजीला पडलेला असतो. पूर्णाजी मात्र म्हणत असते की नाही, मला काही करून हे सगळं जे काय आहे ना हे आता निस्तरायला लागणार आहे, कोणत्या मुहूर्तावर मी अश्विनचं लग्न लावलेलं आहे असं म्हणत पूर्णाजी आहे ती स्वतःला त्रास करून घेत असते. तेवढ्यातच सायली तिथं पोहोचते. पूर्णाजीला चक्कर येऊ लागलेली असते. पूर्णाजी कोसळणार असते. सायली धावत जाते आणि पूर्णाजीचा जीव वाचवते. तर त्याचबरोबर आता प्रतिमा शुद्धीवर आलेली आहे. प्रतिमा बाहेर म्हणजे कोर्टाच्या बाहेर जे घडलेलं आहे ते सत्य सांगणार का, हे मात्र खूप मोठं आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर प्रतिमाला जेव्हा कळेल की या सगळ्यामध्ये प्रियाला शिक्षा झालेली आहे, प्रतिमाची रिएक्शन काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडं सायलीला त्या पूर्णाजी सांगत असते की जा सायली, तू देवापुढे दिवा लाव, कारण या घराला लागलेली जी पीडा होती ती तुझ्यामुळे गेलेली आहे, त्यामुळं देवापुढे दिवा लावण्याचा अधिकार सुद्धा तुझा आहे आणि त्याचबरोबर या घरची तू मोठी सून आहे. सायली, तू देवापुढे दिवा लाव. जेव्हा आहे पूर्णाजी सांगते तेव्हा मात्र सायलीला खूप आनंद झालेला असतो. अर्जुनकडे ती पाहते आणि धावतच देवाच्या पुढे जाते, कारण इतके दिवस सायलीला हे सगळं करायचं होतं, मनापासून करायचं होतं, पण पूर्णाजीने सुरुवातीला नाकारलेलं होतं, कारण पूर्णाजीने सांगितलेलं होतं की तुला मी या घरातली सून मानत नाही, तर या गोष्टी तू करायच्या नाहीत. आणि आज फायनली सायलीला तो मान मिळालेला असतो. सायलीला सुनेचा मान मिळालेला असतो. पूर्णाजीचा राग नाहीसा झालेला असतो आणि सायलीने जाऊन आता देवापुढे दिवा लावत असते. खरं तर या गोष्टीचा आनंदही सायलीला खूप झालेला असतो, पण त्याचबरोबर वाईटही वाटत असतं की आज आपल्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख आहे आणि हे सगळं घडलेलं आहे त्या प्रियामुळे झालेलं आहे. घरातले सगळे डिस्टर्ब झालेले आहेत, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त ती प्रिया जबाबदार आहे. या गोष्टीचा त्रास सायलीला होत असतो. मग प्रतापच्या लक्षात येतं की सायली जी आहे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. प्रताप तिथून उठतो आणि सायलीच्या मागे जातो, देवाला नमस्कार करतो आणि सायलीला म्हणतो की सायली बाळा, देवापुढे दिवा लावताना डोळ्यात पाणी नाही आणायचं असं म्हणत सायलीची समजूत घालत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, पण बाबा हे सगळं, तेव्हा प्रताप तिची समजूत घालत आहे की हे बघ बाळा, काहीही झालं तरी तुझा आणि अर्जुनचा विजय झालेला आहे. आज तू तुझ्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि जिंकली आहेस. अर्जुन आणि तू जिंकलेला आहात, तर हे दुःख चेहऱ्यावरती नाही ठेवायचं. काहीही झालं तरीही आज तुमचा विजय झालेला आहे. तू आणि तुझा नवरा दोघंही जिंकलेले आहात. हे सगळं प्रताप बोलत असतो आणि त्याचबरोबर सायलीला सांगत असतो की प्रत्येक बापाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली पाहिजे, कारण तुझ्यासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं. हे सगळं प्रताप सायलीला सांगत असतो. सायलीलाही खूप छान वाटत असतं. सायलीला खरंच तिचं कौतुक होतंय, अर्जुनचं कौतुक होतंय आणि एक बाबा म्हणून प्रताप तिच्याशी ज्या पद्धतीने बोलत आहे ते सगळं खरंच खूप भारी वाटत असतं. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे सायली जी आहे ती प्रताप सोबत बोलत असते, कारण
प्रतापने सुद्धा सायली अर्जुनला खूपच मदत केलेली आहे. सायलीला खूप छान पद्धतीने समजून घेतलेलं आहे. अर्जुन हे सगळं पाहत असतो. आपल्या बाबांचा सायलीवरती जीव आहे ही गोष्ट अर्जुनच्याही लक्षात आलेली असते. तर अर्जुन त्या दोघांकडेही पाहत असतो. त्यासोबतच अर्जुनला ही गोष्टही माहिती आहे की सायली नक्कीच या घरातल्यांचं मन जिंकणार आहे. सायली मग इकडे प्रतापला सांगू लागते की बाबा, आम्हाला या गोष्टीची आधीच कल्पना होती आणि आम्हाला या गोष्टीची काळजीही वाटत होती. जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या समोर हे सत्य येणार आहे तेव्हा तुमची अवस्था काय होईल या गोष्टीचाच आम्ही विचार करायचो, असं इकडे सायली सांगत असते. सायली म्हणत असते की कळत नव्हतं तेव्हा की नक्की काय केलं पाहिजे, तुमची समजूत कशा पद्धतीनं घातली पाहिजे हेच माहिती नसत होतं. आणि त्याचबरोबर जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा प्रताप सायलीला जवळ घेतात. सायली पण बाबा म्हणून त्यांना मिठी मारते. सायलीला खूप आनंद तर झालेला आहे, पण प्रियामुळे घरातल्यांना त्रास होतोय याचं वाईट सुद्धा सायलीला वाटत आहे. तर इकडे आता सायली जी आहे ती आता सगळ्यांची समजूत घालत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता रविराज प्रतिमाच्या रूममध्ये आलेले असतात. रविराजला खरं तर प्रतिमाची काळजी वाटत असते की आता प्रतिमाला ह्या गोष्टी कशा सांगायच्या, हा मोठा प्रश्न रविराजांच्या समोर असतो. रविराज मात्र प्रतिमाकडे आलेले असतात आणि प्रतिमाच्या रूममध्ये येतात. ती प्रतिमा झोपलेली असते. रविराजांना माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. ते प्रतिमाच्या जवळ येतात आणि प्रतिमाला कशा पद्धतीने गोष्टी समजवायच्या आहेत या गोष्टींचा विचार रविराजांच्या डोक्यात सुरू असतो. परंतु त्या क्षणी त्यांना आठवत असतं ते म्हणजे की जेव्हा प्रिया घरी आलेली होती, जे इन्स्पेक्टर आहेत ते प्रियाला घेऊन आलेले होते, तेव्हा प्रिया घरी आल्यानंतर त्यांना झालेला आनंद, त्यांच्या बरोबर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या तेव्हा रविराजांना झालेला जो आनंद होता तो मात्र खूप मोठा होता. आज 20-22 वर्षांनंतर त्यांची मुलगी जी आहे ती त्यांच्याकडे आलेली होती आणि त्यांच्या मुलीचा जो आनंद होता, मुलगी एवढ्या दिवसानंतर भेटलेली आहे, तो आनंद खूपच लाखमोलाचा होता. इवन प्रियाच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा रविराजांनी सांगितलेलं असतं की बाळा, तुझं बालपण मी पाहू शकलो नाही, पण आज तुझं लग्न आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आहे, अशा पद्धतीने ते बोललेले होते. आणि प्रियासाठी सगळं करायची त्यांची तयारी होती. आणि त्याचबरोबर आज त्याच मुलीने फसवलेलं आहे हे दुःख किती मोठं आहे हे मात्र रविराज विसरू शकलेले नाहीत. मग ते प्रतिमाच्या जवळ येऊन बसलेले असतात की प्रतिमा, आज मी हरलोय, आपल्या मुलीमुळे हरलोय, ती खोटं बोलते, खोटं वागते, या गोष्टींची मला आधीच कल्पना होती, आपल्यालाही जाणवत होतं. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रविराज एक शब्दही बोललेले नव्हते, पण आता मात्र रविराज हे सगळं बोलत असतात. त्यांना त्रास होत असतो, त्यांना वाईट वाटत असतं की ह्या गोष्टी अशा पद्धतीनं व्हाव्या असं त्यांच्या मनातही नव्हतं, किंवा तन्वी अशी इतकी खोटं बोलत असेल हा विचारही त्यांनी केलेला नव्हता. त्याचबरोबर इकडे पूर्णाजी, त्याचबरोबर घरातील सगळेजण यांच्यासाठी सायलीने कॉफी बनवलेली असते आणि कॉफी घेऊन ती येते आणि सगळ्यांना कॉफी देत असते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की मला नको, कल्पना म्हणते की मला नको, प्रतापही सांगतात की मला नको. तेव्हा सायली म्हणते की असं करून कसं चालेल, आणि अस्मिता ताई, तुमच्यासाठी मी वेलची घालून केली, कारण तुम्हाला ना मळमळतं ना म्हणून हे केलेलं आहे, असं अस्मितालाही ती सांगत असते. पण सगळेजण म्हणतात की नकोय आम्हाला. सगळेजण आता उठून चाललेले असतात, कोणाला काहीच खायची इच्छा नसते. पूर्णाजी म्हणते की अस्मिता, मला माझ्या रूममध्ये घेऊन चल, जेवढा लवकर झोप लागेल ना तेवढं मला बरं वाटेल, असं अस्मिताला ती सांगत असते. आणि अस्मिताला म्हणते की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र पूर्णाजीला सायली म्हणते की पूर्णाजी, असं करून कसं चालेल, कारण तुम्हाला गोळ्याही घ्यायच्या आहेत ना, मग असा विचार का करताय सांगा बरं, थोडं खाल्लं पाहिजे ना. ठीक आहे, मी सगळ्यांसाठी ना पिठलं भात बनवते, असं सायली सांगू लागते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीच इच्छा नाहीये, म्हणून आता सगळेजण उठून आत जातात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या असतात की या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक वेळ द्यावा लागणार असतो. आणि इकडे आता सगळेजण उठून चाललेले असतात, कारण एवढा आनंदाची गोष्ट आहे. खरं तर अर्जुन जिंकलेला आहे, एवढ्या मोठ्या केसमधून जिंकलेला आहे, पण कुठेतरी दुःख आहे, ते म्हणजे प्रियाने फसवलंय. प्रियाला शिक्षा झाली याचं दुःख नाही,
तर प्रियाने फसवले या गोष्टीचं दुःख सर्वांना जास्त होत असतं आणि त्यामुळं सगळेजण अगदी विचार करत असतात की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. प्रत्येकजण एकमेकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता सायलीने सगळ्यांना सांगितलेलं आहे, पण सायलीलाही वाईट वाटत आहे की या सगळ्यातून या सगळ्यांना कसं बाहेर काढायचं. कारण या गोष्टीची कल्पना सायली आणि अर्जुन या दोघांनाही आधीच होती. अर्जुनला माहिती होतं की आपल्या घरामधलं वातावरण बिघडणार आहे, घरात सगळ्यांना त्रास होणार आहे. ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती होती, कारण काहीही झालं तरीही अर्जुनने आणि सायलीने या गोष्टीला आधीपासूनच तिथे त्यांना माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे आणि ज्यामुळं या सगळ्या गोष्टी घडणार आहेत त्या वेगळ्या पद्धतीने असणार आहेत. जेव्हा केसचा निकाल लागणार आहे आणि त्याचबरोबर घरातल्यांची मनस्थिती काय होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार असतं. सायली आणि अर्जुन बोलत असतात त्यावेळेस सायली म्हणत असते की या प्रियामुळं घरातील सर्वांना एवढा त्रास झालेला आहे, एवढं सगळं झालेलं आहे, या प्रियामुळं घरातले सगळे डिस्टर्ब झालेले आहेत आणि आता तिला ना फक्त 7 वर्षाची शिक्षा झाली, पण या भावनांशी खेळण्याची शिक्षा काय, ती काय होणार आहे, असं इकडे सायली म्हणत असते. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो बरोबर आहे, तन्वीला 7 वर्षाची 14 वर्षाची कशाला, फाशीच व्हायला पाहिजे, कारण तू ठरवलंयस ना, तुला माहिती आहे ना, तूच केलंय ना हे सगळं, माझ्या तन्वीला तुम्ही दोघांनी जेलमध्ये पाठवले, तिची काहीही चूक नव्हती, ती अजिबात चुकलेली नव्हती, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात, असं म्हणत अश्विन आरोप करत असतो. तोही डायरेक्ट सायलीवरती आरोप करत असतो. त्याला असं वाटत असतं की हे सगळं सायलीमुळे झालेलं आहे, म्हणून अश्विनने सायलीवरती आरोप करायला सुरुवात केलेली असते. अश्विनला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये सायली दोषी आहे आणि सायलीनं माझ्या तन्वीला जेलमध्ये पाठवले. अर्जुन म्हणतो की तू तिथं असायला पाहिजे होतं, जरा फुटेज बघ आणि काय झाले ते, कोर्टामध्ये सगळे साक्षी पुरावे दिलेले आहेत आणि मग निर्णयापर्यंत ये. तुला फक्त एवढंच कळलंय की तिला शिक्षा झालीये, पण तिला शिक्षा कशासाठी झालीये या गोष्टीचा कधीतरी विचार कर, असं अर्जुन बोलत असतो आणि तो अश्विनला सांगत असतो की कायमस्वरूपी लक्षात ठेव. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की मला कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची नाही, कारण माझ्या तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या दोघांमुळेच हे सगळं झाले आणि ही तुझी जी बायको आहे ना तिच्यामुळं. काय केलं होतं रे तन्वीनं, खोटं बोलली ना, खोटं तर तुम्ही दोघं बोललेला आहात, सगळ्यात जास्त खोटं तुम्ही दोघं बोललेला आहात, असं म्हणत अश्विन जो आहे तो अर्जुन आणि सायलीवरती आरोप करत असतो. तो म्हणतो की घरातल्या भावनांशी तुम्ही खेळलेले आहात. अश्विन वाटेल ते आरोप करत असतो आणि त्यावेळेस अश्विन म्हणत असतो हिच्या जिभेला काय हाड, कसं आहे माहितीये का, हिच्या तोंडात एक आणि पोटात एक असतं, ही प्रत्येक वेळेस सगळ्यांशी चुकीचंच वागलेली आहे, असं म्हणत अर्जुन आणि सायली या दोघांवरती आरोप केले जातात. आणि जेव्हा सायलीबद्दल वाईट बोललं जातं तेव्हा अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन अश्विनचं थोबाड फोडतो. अर्जुनने अश्विनच्या खांदीची कानाखाली लगावलेले पाहायला मिळणार असते, पण सायलीनं मात्र इथे थांबवलेलं असतं. अर्जुनला सांगितलेलं असतं की अर्जुन सर शांत व्हा आणि अर्जुनला थांबवलेलं असतं. अर्जुनला खरं तर खूप राग आलेला असतो, कारण हे सगळं अश्विन जराही समजून घ्यायला तयार नसतो. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की माझी तन्वी माझी तन्वी माझी तन्वी, एवढंच त्याचं काय ते सुरू झालेलं असतं. त्याला जराही वाटत नसतं की या सगळ्यामुळं काय होणार आहे. इकडे सायली अर्जुनला समजवत असते, अहो अर्जुन सर तुम्ही शांत व्हा, एवढं पॅनिक नका हो, असं म्हणत ती समजवत असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो बघितलं ना, वाटेल तो बोलतोय, वाटेल ते आरोप करत सुटलाय, त्याला जराही भान राहिलेला नाहीये, तो कशा पद्धतीने बोलत आहे, कशा पद्धतीने वागत आहे आणि त्याचबरोबर बघितलं ना काय चाललंय हे सगळं त्याचं, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की आपल्याला त्यांनाही वेळ दिला पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी निस्तरण्यासाठी, त्यामुळे आपल्याला शांत राहावं लागणार आहे. इकडे आता सगळेजण प्रतिमाकडे आलेले असतात. त्यावेळेस प्रतिमा जागी होते. तेव्हा तिथे रविराज, त्याचबरोबर सुमन आणि मग नागराज मात्र आधीच म्हणत असतो की आता वहिनी जागी झाली की तिला कोणीही काही विचारू नका, कारण तू कोणाला पाहिलं, काय झालं, या सगळ्या गोष्टींनी तिला टेन्शन येईल, तिला अजिबात त्याबद्दल काही विचारू नका, असं नागराज सांगतो. कारण नागराजला माहिती आहे ना हे जर सत्य समोर आलं तर काय होणार आहे, ही गोष्ट नागराजला चांगलीच माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता नागराज जेव्हा हे सगळं तिथं बोलतो तेव्हा रविराज आणि त्याचबरोबर सुमन दोघेही तिथं असतात. मग प्रतिमा जागी होते. प्रतिमा म्हणते काय झालं,
आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे आणि मला म्हणायचंय काय की कोर्टाचा निकाल काय लागला. तर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र रविराज म्हणतात की अगं प्रतिमा शांत हो, आता नको विचार करू एवढा. तेव्हा प्रतिमा मागच लागते. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही रूममध्ये आलेले असतात. अर्जुन सायलीच्या जवळ येतो. सायली आरशाच्या पुढे उभी असते आणि त्याचबरोबर सायलीला अर्जुन म्हणत असतो की बायको, खरंच आज आपण फायनली जिंकलो आहोत. तेव्हा सायली म्हणते हो ना, खरंच आपण जिंकलोय आणि सत्याचा विजय झालेला आहे. अर्जुन रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. अर्जुन म्हणतो की चला आता माझा सगळा वेळ माझ्या बायकोचा असणार आहे आणि मी सगळा वेळ माझ्या बायकोला देणार आहे, असं अर्जुन बोलत असतो आणि सायलीला सांगत असतो. सायली म्हणते हो, मला पण आता सगळा वेळ मिळणार आहे. मला घरातल्यांची काळजी घेता येणार आहे, पूर्णाजींच्या औषधाच्या वेळा जपता येणार आहेत, घरातल्या सगळ्यांसाठी सगळं करता येणार आहे, अस्मिता त्यांचे डोहाळे पुरवता येणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो आणि माझं काय, नवऱ्याचं काय, नवऱ्याकडे वेळ आहे, नवऱ्यासाठी वेळ आहे का नाही, असं अर्जुन तिला बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो, 24 तास तर मी तुमच्यासोबतच असते ना, तुमच्यासाठी वेळ आहे माझ्याकडे, असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि तेव्हा मात्र सायलीने एकच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांतपणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि तेव्हा मात्र जेव्हा सायली हे सगळं बोलत असते त्याच वेळी पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की नाही, आधी माझ्यासाठी वेळ हवा आहे, मला माहीत नाही आहे बाकीचं, असं सायली अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु सायली म्हणत असते की आहे, मला आधी खाली गेलं पाहिजे ना, सगळ्यांसाठी जेवायला बनवलं पाहिजे, असं सांगितलं जात असतं. तर इकडे आता प्रतिमा आहे ती ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की काय झालंय, नक्की निकाल काय लागलाय. तेव्हा सुमन सांगते की हो, अर्जुन केस जिंकला, मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणू लागते मग अर्जुन केस जिंकलाय तर तुम्ही एवढे डिस्टर्ब का झालात सगळे, नक्की काय झालंय, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र सुमन सांगते की कसं आहे माहिती आहे का, की साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तेव्हा प्रतिमाला खूप आनंद होतो, प्रतिमाला खूप छान वाटतं, म्हणजे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, मग तुम्ही काय एवढे. तेव्हा मात्र आता सुमन बोलते की साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झालेली असली तरीही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजेच. तेव्हा सुमनला ती विचारू लागते काय झालं सुमन, सांग मला, असं बोलल्यानंतर मात्र इकडे आता सुमन सांगते की आपली तन्वी जी आहे ना, तिला 7 वर्षाची शिक्षा झाली. ते ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे, कारण तन्वीला शिक्षा. तेव्हा रविराज सांगू लागतात की हो, तन्वीला शिक्षा झाली आहे कारण आपली तन्वी आपल्याशी खोटं वागलेली आहे. आतापर्यंत ती कधीच आपल्याशी खरं वागलेली नाही. आज कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर तिनं मान्य केलं की तिनं खोटं बोलत होती. तेव्हा प्रतिमा म्हणते काय. तेव्हा रविराज म्हणतात की बघ ना आपल्या बाबतीत काय झालंय हे सगळं, कारण आपली मुलगी आपल्याशी खोटं बोलली. आज मी फसलोय, मी हरलोय, आज बाप म्हणून मी हरलोय, संस्कार करायला मी हरलोय, कारण सायली अर्जुन आपल्याला ओरडून सांगायचे की ती खोटं बोलतीये, पण तेव्हा मात्र आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवटला नाही. प्रतिमा वारंवार आपल्याला जाणवायचं की आपली तन्वी आपल्याशी खोटं बोलतीये, पण आज तिला या सगळ्याची शिक्षा झालेली आहे, कारण तिने कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर मान्य केलं की तो खून साक्षीने केलेला होता. हे ऐकल्यानंतर खरं तर प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. परंतु इकडे प्रतिमा शांत होते आणि रविराजांशी बोलू लागते. रविराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यांना वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय. ते म्हणत असतात की आज बाप म्हणून मी हरलोय, ती नाही हरली, आज बाप म्हणून मी हरलोय, कारण ह्या गोष्टी अशा होतील असं मला वाटलंच नव्हतं, असं इकडे ते सांगत असतात. इकडे सायली म्हणत असते की हो, माझा वेळ फक्त आणि फक्त तुमचाच आहे, हे मला माहिती आहे, पण आत्ता सध्याच घरातील सर्वांसाठी मला जेवण बनवलं पाहिजे की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो पण घरातलं कोणी जेवणार नाहीये आणि बायको एवढा मोठा आनंद सेलिब्रेट करायचा आहे आणि तुझं काय चाललंय ग, सगळ्यांसाठी जेवण बनवायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे काय बोलतेस तू. आता मला सांग, तू माझ्याबरोबर मस्त असं थंड हवेत गेलं पाहिजे फिरायला, तर तुला बरं वाटेल की नाही, असं तिकडे तो बोलत असतो. तेव्हा अर्जुन हा रोमॅन्टिक होतो आणि सायलीच्या खांद्यावरती हात ठेवून सायलीला मिठीमध्ये घेत असतो. त्याचबरोबर सायलीशी तो रोमॅन्टिक झालेला असतो, परंतु सायलीचा मूड मात्र वेगळाच असतो. सायली म्हणते अहो काय चाललंय, दरवाजा उघडा आहे, कोणीतरी पाहिल ना,
अर्जुन म्हणतो असं आहे का, मग दरवाजा बंद करून येतो. अर्जुनचा मूड वेगळाच चालू असतो. सायली म्हणत असते की हो चालेल, बरोबर आहे, पण मला ना थोडं आधी गेलं पाहिजे, सगळ्यांचं बघितलं पाहिजे ना, सगळ्यांसाठी जेवण बनवायचंय आणि आपण नंतर बोलूया ना या विषयावर, आपण नंतर आनंद साजरा करूया, असं सायली अर्जुनला सांगते आणि तिथून निघून जातात. खरं तर सायलीला मात्र या गोष्टी अशा पद्धतीने बोलायच्या नव्हत्या. अर्जुनसाठी वेळ द्यायचा होता, पण घडत असतं ते वेगळंच असतं. कारण घरातल्यांची मनस्थिती सांभाळणं, त्यांना जपणंही तेवढंच असतं. मग सायलीने आता जेवण बनवलेलं असतं आणि सायली मात्र आता जेवण बनवते आणि सगळ्यांना जेवायला घेऊन येते. सगळ्यांना डायनिंग टेबलवरती तिने आणून बसवलेलं असतं. अगदी कल्पना, पूर्णाजी, प्रताप, अस्मिता सगळ्यांना आणलेलं असतं आणि सगळ्यांना म्हणत असते की तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, अन्नाचा अपमान करायचा नाही. कसं आहे, मान्य प्रिया चुकलेली आहे, तिच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होतोय, पण काळजी तर घेतली पाहिजे की नाही. पूर्णाजी तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत, मग गोळ्या अशाच कशा खाणार सांगा बरं तुम्ही, असं म्हणत सायली त्यांच्याशी बोलत असते आणि त्यांना समजून सांगत असते आणि त्यासोबतच पूर्णाजीला ती घास भरवते. पूर्णाजी मग सायलीने घास भरवलेला असतो तेव्हा घास खाते आणि मग सगळेजण आता जेवायला सुरुवात करतात. सायली सगळ्यांची समजूत घालत आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. सायली आता समजवते तेव्हा पूर्णाजीलाही पटतं आणि मग पूर्णाजीही सायलीच्या हातून घास खाते. त्यानंतर सायली, अर्जुन सगळेजण असतात. सायली म्हणत असते की या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यामुळं आपल्या सगळ्यांना त्रास होत आहे, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असते. परंतु सायलीने आता तिथे सगळ्यांना जीव घातलेलं असतं. पूर्णाजी रूममध्ये आलेली असते आणि पूर्णाजी विचार करत असते. पूर्णाजी म्हणत असते की मी कोणत्या मुहूर्तावर माझ्या अश्विनचं त्या मुलीशी लग्न लावून दिलं, त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलंय मी, मला कोणी अधिकार दिला होता, मी कसं या सगळ्यातून अश्विनला बाहेर काढू, माझं घर पोखरायला त्या मुलीला मी का आणलं घरामध्ये, असे अनेक प्रश्न पूर्णाजीला पडलेले असतात आणि पूर्णाजी मात्र टेन्शन घेत असते. तिचा बीपी आता वाढत असतो, तिला त्रास होत असतो, तिला कळत नाहीये की या सगळ्यातून काय करायचं आहे, या सगळ्यातून कसं बाहेर पडायचंय. या गोष्टीचा विचार पूर्णाजी करत असते आणि अचानक पूर्णाजीला चक्कर येऊ लागते. नेमकी सायली जी आहे ती त्यावेळी तिथं पोहोचलेली असते आणि सायली पूर्णाजीच्या जवळ येते आणि पूर्णाजीला या सगळ्यातून सावरते. पूर्णाजी पडणार असते तेवढ्यात सायली तिथे येते, पूर्णाजीचा हात पकडते आणि पूर्णाजीला बेडवरती तिथे बसवते आणि पूर्णाजीची काळजी घेऊ लागते. पूर्णाजीला खरं तर टेन्शन आलेलं असतं, तिला पश्चाताप होत असतो, तिला वाईट वाटत असतं आणि म्हणून तर आज तिला एवढा त्रास व्हायला लागलेला असतो. परंतु सायलीने वेळेवर येऊन पूर्णाजीचा जीव वाचवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.